नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 जून 2026. जांभळीच्या झाडाला खूप जर जांभळं लागले तर त्यावर्षी दुष्काळ पडेल अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागले त्या वर्षी शेतकऱ्याला माल चांगले होतात. म्हणजे शेतकऱ्याला पीक चांगलं येते, शेतकऱ्याला म्हणजे माल होतो. दुष्काळ वगैरे पडत नाही, फक्त माल मात्र चांगले होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन केलेलं मी. ज्या वर्षी खूप जांभळं लागले की त्या वर्षी दुष्काळ वगैरे नाही पडत, पण त्या वर्षी शेतकरी हिताचं साल राहतं. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. आणखीन एक परत सांगतो, ज्या वर्षी बोरीचं झाड असतं, बोरीच्या झाडाला खूप बोरं लागले की त्या वर्षी ज्वारीचं पीक चांगलं येतं. तुम्ही 2025ला बघा, बोरीच्या झाडाला बोरच लागले नव्हते, बोरं खायलाच भेटले नाही, म्हणून ज्वारीचं पीक आलं नाही. म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला सांगतो, तुरीचं पीक चांगलं येणार आहे की नाही हे देखील एक झाड अंदाज देतं. ज्या वर्षी भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले की त्या वर्षी तुरीचं पीक चांगलं येतं. म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. आणखीन एक सांगतो, ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या की त्या वर्षी शेतकऱ्याला माल चांगले येतात. तर यावर्षी तुम्ही बघा की म्हणजे चिंचा खूप